मागील भागामध्ये आपण बघितलं, फ्रेम खाली टेबलवर ठेवून तो विंडोमध्ये गेला. त्याला खाली कंपाऊंडच्या बाहेर एक कार दिसली. इतके दिवस झाले, पण हे लोक काही सुधारणार नाहीत. अंजूसोबत उद्या जाऊ की नको? उगीच काही प्रॉब्लेम झाला तर? जाऊ देत, तसंही यांच्या हाती काही लागणार नाहीये, सौरभ तिरकस हसूनच म्हणाला. तो मग लाईट्स बंद करून झोपी गेला. आता पुढे. सकाळी अंजू उठून फ्रेश झाली. ती बाहेर जाणार तेच तानी उठून हळुवारपणे म्हणाली, कुठे चाललीस? अरे, तू उठलीस पिल्लू? अंजूनं तिच्या शेजारी बसत विचारलं. हो, तानी डोळे चोळत म्हणाली. तू कुठे चाललीस? तिनं परत विचारलं. अंजू तिला मांडीवर घेत म्हणाली, मी बाहेर चालली आहे. यायचं तुला? हो, तानी तिला बिलगून म्हणाली. चल. अंजू तिला खाली उतरवत म्हणाली. ती तानीचा हात धरून खाली हॉलमध्ये आली. तिनं हॉलमध्ये नजर टाकली. सौरभ दिसत नव्हता. ती गालामध्ये थोडंसं कुस्तीत हसून आजूबाजूला बघत म्हणाली, काय तर लवकर उठाल का? इथे स्वतःचाच पत्ता नाही अजून. काही बोललात का? मागून आवाज आला तशी ती दचकून वळाली. सौरभ तिच्याकडे बघत उभा होता. त्यानं प्रश्नाखातर भुवई उडवली. तिनं थोडंसं गडबडून नकारात्मक मान हलवली. त्याचं लक्ष तानीकडे गेलं तसं त्यानं विचारलं, पिल्लू, तू एवढ्या लवकर उठलीस? हो, मी पण येणार आहे तुमच्यासोबत, ती हसून म्हणाली. सौरभ तिच्याकडे बघून हसला आणि मग हाताची घडी घालत अंजूकडे पाहिलं. तिला काय ते समजून गेलं. ती इशारा करतच राहू दे बोलली. असे उभे का आहात तुम्ही दोघे जण? चला ना, तानी अंजूचा हात हलवत म्हणाली. हो, चला चला, अंजू तिला पकडून म्हणाली आणि बाहेर गेली. लग्नानंतर पण असंच होणार आहे वाटतं, सौरभ सुस्कारा सोडत म्हणाला आणि मग स्वतःशीच हसत त्यांच्या मागे गेला. तिघेही कारजवळ आले. अंजू तानीला घेऊन पुढच्या सीटवर बसली. सौरभने कार गेटच्या बाहेर घेत आजूबाजूला चेक केलं. रात्रीची कार दिसत नव्हती. तो समाधानपूर्वक हसला आणि कार चालवू लागला. बराच वेळ गेला. कोणी काहीच बोलत नव्हतं. मध्येच तानीनं विचारलं, आपण कुठे चाललोय? आपण मामाच्या सिक्रेट स्पॉटकडे चाललोय, सौरभ हसत म्हणाला. अंजूने थोडंसं चमकून पाहिलं त्याच्याकडे. तानी पण त्याच्याकडे बघत म्हणाली, सिक्रेट स्पॉट? हो पिल्लू, थोडाच वेळ, मग पोहोचू आपण, सौरभ एक नजर अंजूकडे टाकत म्हणाला. थोडा वेळ गेला. अंजूच्या लक्षात आलं की ते शहराच्या बाहेर चालले होते. मध्येच तानीनं आळस दिला. झोप येते का पिल्लू? अंजूनं तिला कुरवाळत विचारलं. तानी डोळे बारीक करत म्हणाली. तुला झोपण्यासाठी यायचं होतं का आमच्यासोबत? घरीच झोपायचं ना मग पिल्लू, सौरभ तानीकडे बघून म्हणाला. मला काय माहीत मला झोप येईल ते, तानी तोंडावर हात ठेवून आळस देत म्हणाली. दोघेही तिला हसले. थांब, अशी झोप, अंजू तिला नीट बसवत म्हणाली. तिनं तिचं डोकं खांद्यावर घेऊन तिला झोपवलं. काही मिनिटांमध्येच ती झोपी गेली. आता थोडंसं उजाडत आलेलं होतं. अंजूला बाहेर टेकडी दिसली. वर एक मंदिर पण दिसलं. थोड्या वेळानं सौरभ एका ठिकाणी कार थांबवली. इथून चालत जावं लागेल, सौरभ अंजूकडे बघत म्हणाला. तिनं तानीकडे इशारा केला. ती कुंभकर्ण आहे ताईसारखी, आपण येईपर्यंत नाही उठणार, तो खांदे उडवत म्हणाला. पण ती उठली तर? तिला एकटं नको सोडायला, अंजू काळजीनं म्हणाली. नाही उठणार, थांबा, असं बोलून सौरभ कारमधून उतरला. त्यानं अंजूच्या बाजूचा दरवाजा ओपन करून तानीला उचलून घेतलं आणि तिला मागच्या सीटवर व्यवस्थित झोपवलं. नक्की ना? नाहीतर उगीच घाबरून रडायला लागेल ती, अंजू टेन्शनमध्ये येत म्हणाली. हो नक्की, तुम्ही नका टेन्शन घेऊ, नाही उठणार ती, सौरभ दरवाजा लावून कार लॉक करत म्हणाला. तो मग तिच्याकडे वळत म्हणाला. चलायचं? अंजू तानीकडे बघत म्हणाली. तिला अजूनही तानीची काळजी होती हे बघून तो मनातच समाधानाने हसला. दोघेही वर मंदिराकडे चालू लागले. ते सोडले तर तिथं कोणी दिसतही नव्हतं. का आणलं असेल यांनी मला इथे? अंजूने मनातच प्रश्न करत त्याच्याकडे पाहिलं. कळेल वर गेल्यावर, तुम्हीच चला फक्त, सौरभ तिच्याकडे न बघताच म्हणाला. तिनं आश्चर्यानं डोळे विस्पारले. त्याला कसं कळलं होतं तिच्या मनातलं? तिनं नजर बाजूला वळवली. सौरभ तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकून हलकासा हसला. दोघेही वर आले.
तिथे एक छोटंसंच गणपतीचं मंदिर होतं. ते तिथे येऊन हात जोडून उभे राहिले. अंजूने मध्येच डोळे उघडून सौरभकडे पाहिलं. बाप्पा समोर आहे, तो डोळे बंद ठेवूनच म्हणाला. तिनं गडबडून समोर बघत डोळे बंद केले. मनातच कपाळावर हात मारून घेतला तिनं. पण डोळे बंद असूनही त्याला कसं कळलं? कमालच होता राव तो. तिनं डोळे उघडून पाहिलं तर तो तिथे नव्हता. तिनं आजूबाजूला शोधलं. सौरभ एका ठिकाणी बसलेला दिसला. ती ओढणी सावरत त्याच्या जवळ गेली. बसा खाली, तो समोर बघतच म्हणाला. अंजू मग थोडंसं अंतर ठेवूनच खाली बसली. समोर जवळजवळ पूर्ण शहर दिसत होतं. सूर्यदेव सुद्धा आता हळूहळू डोकं वर काढायला लागलेला होता. त्याचबरोबर आकाशातील रंगांची उधळण पुसट होत चाललेली होती. पक्ष्यांचे थवेच्या थवे पूर्वेला जाताना दिसत होते. मनाला आत्मिक समाधान भेटत होतं सगळं बघून. दोघेही समोरचं सुंदर दृश्य पाहून हरवून गेले. मध्येच सौरभ समोर बघत म्हणाला, जेव्हा रुद्रांश एक्झामची तयारी करत होता ना, तेव्हा आम्ही इथं सकाळी सकाळी यायचो. पायथ्यापासूनच आमची शर्यत लागायची, जी की मी कधीच जिंकलो नाही. अंजूनं लागलीच त्याच्याकडे पाहिलं. लहानपणापासून तो मला मागे टाकत होता. स्कूलमध्ये, घरी, अगदी आईबाबांचं पण माझ्यापेक्षा त्याच्यावरच जास्त प्रेम होतं. तो मला चिडवायचा, हसायचा. मला कधी कधी राग पण यायचा. एकदा आम्ही दोघेही इथं असंच बसलो होतो. तेव्हा मी त्याला बोललो होतो की तू माझ्या प्रत्येक आवडत्या गोष्टीवर हक्क गाजवतोस ना. एक दिवस असा येईल की तुझी प्रत्येक आवडती गोष्ट माझी असेल. माझ्या या बोलण्यावर तो हसला आणि काय म्हटला माहिती आहे? त्यानं भरभर बोलून तिच्याकडे बघत विचारलं. तिने नजरेनं काय विचारलं? तो बोलला की देव करो माझी प्रत्येक आवडती गोष्ट फक्त तुझ्याकडेच राहो. मग ते आपलं घर असो, आपली माणसं किंवा इतर काही. कारण माझ्यानंतर त्यांची योग्य ती काळजी जर कोणी घेईल तर ती व्यक्ती फक्त तूच असशील. मी खूप हसलो त्यावेळेस आणि हसता हसता बोललो, जर तुला एखाद्या मुलीवर प्रेम झालं तर ती सुद्धा? तेव्हा तो हसला आणि म्हणाला. सौरभ बोलता बोलता थांबला. अंजू आता खूपच उत्सुक होती रुद्रांश काय बोलला असेल ते ऐकायला. काय बोलले ते? तिनं धडधडत्या छातीनं विचारलं. तो बोलला की असा दिवस येणारच नाही की मला कुणावर प्रेम होईल. जर झालंच तर ती माझ्या आयुष्यात येणारच हे माहिती आहे मला. पण जर माझं काही बरं वाईट झालं तर? मी खूप ओरडलो त्याला त्यावेळेस, पण तो हसला आणि बोलला, तेव्हा फक्त तू आणि तूच तिच्या आयुष्यात यावंस अशी प्रार्थना करेन मी. कारण तू माझ्यापेक्षाही तिच्यावर जास्त प्रेम करशील याची खात्री आहे मला. मी तर चाट पडलो होतो, एवढा विश्वास होता त्याचा माझ्यावर. सौरभ भारावल्यासारखा म्हणाला. तो शांत बसला, पण अंजूच्या मनात मात्र खळबळ माजली. रुद्रांश खरंच तसा बोलला होता का? स्वतःचं प्रेम भावाच्या हवाली करण्याचा विचारच कसा काय करू शकला तो? एवढं सोपं वाटलं होतं त्याला हे? तिला तर पुढे काय बोलावं ते समजेना. सौरभ पुन्हा म्हणाला, मी तर भारावून बघत होतो त्याच्याकडे. किती प्रेम होतं त्याचं माझ्यावर. मी सगळं मस्करीमध्ये बोललो होतो, पण ते सगळं खरं होईल असं वाटलंच नव्हतं. आता असं वाटतं की पुन्हा मागे जावं आणि मी जे बोललो ते माघारी घ्यावं. सौरभ इमोशनल झाला होता. अंजूचे डोळे तर कधीच तुडुंब भरले गेले होते. दोघेही बराच वेळ शांत बसले. अंजू पण शांत होती, पण मन सैरभैर झालं होतं अंजूचं. मध्येच अंजू डोळे पुसत म्हणाली, मलाही माघारी जावंसं वाटतं. आवाज भरून आला होता तिचा. सौरभने तिच्याकडे पाहिलं. ती समोर दूरवर बघत म्हणाली, जेव्हा आम्ही गोव्यामध्ये होतो ना, तेव्हा ते कारमध्ये बसत होते. तेव्हा त्यांना आवाज देऊन थांबवावं आणि त्यांना सांगून टाकावं की मी किती प्रेम करते त्यांच्यावर. इकडे आल्यावर खूप वाट पाहिली मी त्यांची. प्रत्येक दिवस, त्या दिवसातला प्रत्येक क्षण मी त्यांचा विचार करण्यात घालवला. त्यांची आणि त्यांच्यासोबतच्या माझ्या पुढच्या आयुष्याची खूप स्वप्न पाहिली होती मी, अगदी तुमच्या घरी येईपर्यंत. फक्त ते आणि तेच होते माझ्या मनात. आणि अचानक कळलं की अजूनही असं वाटतं की जे पाहिलं, जे ऐकलं ते एक स्वप्न असावं. पण अंजूच्या डोळ्यातलं पाणी आता तिच्या गालावर ओघळलं. सौरभला ते पाहवलं नाही. त्यानं हात पुढे करून तिच्या गालावरचं पाणी पुसलं. तिनं मान वळवली तशी दोघांचीही नजरानजर झाली.
अंजूच्या मनातली घालमेल वाढली. समोर दिसणाऱ्या तांबूस डोळ्यांच्या जागी काळेभोर डोळे का नव्हते? तिची घालमेल तो बघू शकत होता. दोघांचेही डोळे पाण्याने डबडबले होते. त्यानं हात खाली घेत समोर पाहिलं. अंजूने पण थोडंसं गडबडून मान समोर केली आणि डोळे पुसत म्हणाली, ज्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्याचा सोबत म्हणून मनात ठेवत आले, त्याच्या जागी अचानक तुम्ही आलात समोर. मी लगेच होकार द्यावा? नाही, तुम्ही लगेच होकार देऊच नका, सौरभ तिला मध्येच थांबवत म्हणाला. तो पुढे म्हणाला, मी तुम्हाला आधीच सांगितले की तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. मी जेव्हा बोललो होतो तुम्हाला की मी फक्त तुमच्याशीच लग्न करेन, तुम्हाला कदाचित विचित्र वाटलं असेल. आणि आत्ता जे बोलेल ते पण इथे या मंदिरासमोरच बोलणं झालं होतं आमचं. त्यानं केलेली प्रार्थना खरी झाली असावी. आणि तसं असेल तर मला त्याला निराश नाही करायचं. तो जे बोलला होता ना, ते सिद्ध करायचं आहे मला. म्हणून तुमच्यासोबत. तो भरभर बोलता बोलता थांबला. अंजू थोडीशी चकित झाल्यासारखी म्हणाली, फक्त ते सिद्ध करण्यासाठी? नाही, मला तुम्ही आवडलात म्हणून सुद्धा. सौरभ अंजूच्या हातावर हात ठेवत म्हणाला. दोघांचीही नजर नजरेला भिडली. अंजूला आता वेगळंच फील झालं. पण नवीन नव्हतं असं काही. याआधीही असं फील केलं होतं तिनं रुद्रांशसाठी. आणि आता सौरभ. नाही, तिनं पटकन खाली पाहिलं. सौरभने हात बाजूला घेतला. अंजूने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि त्याला विचारलं, जर तुमचं इतर कुणावर प्रेम असतं आणि मग तुम्हाला माझ्याबद्दल कळलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? तेव्हा देखील मी तुमच्याशीच लग्न केलं असतं अंजू, तो ठामपणे म्हणाला. का अंजू? मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, तो भोया उंचावत म्हणाला. मी रुद्रांशना कधीच विसरू शकत नाही, ती भरल्या आवाजात म्हणाली. विसरू पण नका, पहिलं प्रेम होतं ते. कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी नाही विसरता येत. त्या व्यक्तीसोबतचे सगळे क्षण म्हणजे एक अनमोल ठेवा असतो, तो जपून ठेवलाच पाहिजे. आणि एक सांगू? सौरभ तिच्याकडे बघत विचारलं. ती मानेनच हो म्हणाली. तुम्हाला नकार द्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मी आहे तुमच्यासोबत. पण मला माहिती आहे की तुम्ही नकार देणार नाही, तो एकदम ठासून म्हणाला. अंजूनं आश्चर्यानं पाहिलं त्याच्याकडे. आपल्या दोघांमध्ये एक कनेक्शन आहे जे रुद्रांशमुळे तयार झालंय. त्यावर मला विश्वास आहे. तुम्ही होकारच द्याल. फक्त कधी ते तुमच्यावर आहे. सौरभ समोर बघत म्हणाला. अंजू आता थक्क झाली होती त्याचा तो पडखरपणा बघून. तुम्ही खरंच किती? बोलता बोलता थांबली ती. किती? त्यानं वळून विचारलं. तुम्ही मनात येईल ते लगेच बोलून टाकता ना? तिनं थोडंसं हसून विचारलं. जेव्हा मला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो तेव्हाच मी मन मोकळं करतो. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि प्रेमसुद्धा, तो गहिऱ्या आवाजात म्हणाला. नजरेतले भावही बदलले. अंजूला तर काय बोलावं ते सुचेना. तिनं पटकन समोर पाहिलं. तो गालामध्ये हसला. दोघेही बराच वेळ समोर बघत होते. सूर्यदेव आता चांगलाच वर आला होता. मध्येच सौरभचा फोन वाजला. तो रिसीव्ह करत म्हणाला, हॅलो, अरे कुठे आहेस तू? इथे ना तानी आहे ना अंजू, समोरून पूर्वी म्हणाली. ताई माझ्यासोबतच आहेत त्या. सौरभ, तुझ्यासोबत? हो, इथे बाहेर आलोय जरा. किती घाबरले माहिती आहे मी. पूर्वी, आम्ही येतो लगेच. सौरभ, ये आरामात, काही घाई नाही आहे, काळजी घे फक्त माझ्या वहिनीची. तिकडून पूर्वी हसत म्हणाली. सौरभने पण हसून अंजूकडे बघितलं आणि मग पूर्वीला म्हणाला, हो हो, बाय बाय पूर्वी. सौरभने कॉल कट केला तेच अंजू म्हणाली, निघूयात का आपण? हो, सौरभ उठत म्हणाला. अंजू उठणार तेच सौरभनं तिच्यासमोर हात धरला. अंजू त्याच्याकडे बघून हलकसं हसली. ती त्याच्या हातात हात देत उठली. दोघेही मागे वळाले तर तिथे समोर एक कपल एकमेकांना मिठी मारून बसलेलं होतं. अंजू व सौरभ एकमेकांकडे बघतात. अंजू थोडंसं गडबडून लगेच पुढे बघून चालू लागली. चालता चालता मध्येच तिचा पाय घसरला. ती पडणार तेच सौरभनं तिला आधार देऊन कमरेला धरत जवळ ओढलं. अंजूने गडबडून धडधडत्या छातीनं वर पाहिलं. नजरेला नजर भिडली. पूर्ण शरीरात हवेहवेसे तरंग जाणवत होते आता तिला. हृदयाची धडधडही ऐकू येत होती तिला. पण कसं काय? वाऱ्यामुळं अंजूचे केस उडून चेहऱ्यावर येत होते.
सौरभ तिचे केस कानामागे करत म्हणाला, धडपडण्याची सवय काही जात नाही वाटतं तुमची. अंजू आता ओशाळली. ती पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. ती वळून चालू लागली. सौरभने एकदा त्या कपलकडे पाहिलं. तोही मग अंजूच्या मागे गेला. दोघेही कारकडे आले. ताणी अजूनही झोपलेलीच होती. सौरभने कार चालवता चालवता समोरचा मिरर ॲडजस्ट करून बघितलं तर टेकडीवरचं कपल बाईकवर त्यांच्या मागेच होतं. तो गालामध्ये तिरकस हसला आणि मग थोडंसं सिरियस होऊन अंजूकडे बघितलं. अंजू पण मधून सौरभकडे बघत होती. तिला राहून राहून त्याच्यासाठी तिच्या मनात आज थोड्या का होईना पण फिलिंग्स कशा काय आल्या हा प्रश्न पडत होता. तसं पाहिलं तर तिला आता बऱ्यापैकी हलकं वाटत होतं. तिनं विंडोमधून बाहेर बघता बघता डोळे बंद केले. अंजू अंजू अंजूनं डोळे उघडून बघितलं तर सौरभ तिच्याकडेच बघत होता. तिनं बाहेर नजर टाकली तर ते घरी पोहोचले होते. मला वाटलं नव्हतं तुम्हाला पण झोप कंट्रोल होत नाही ते, तो हसून म्हणाला. तिला कसं तरीच वाटलं. इट्स ओके, पिल्लू खूप खुश होईल, तो मध्येच म्हणाला. का? तिनं चमकून विचारलं. जेव्हा तिला कळेल की तिची होणारी मामी पण तिच्यासारखीच आहे. असं बोलून सौरभ गालातल्या गालात हसू लागला. तिला काही कळेना. मध्येच तिला क्लिक झालं आणि तिला राग आला. त्या धुंदीत ती त्याला मारायला गेली. त्यानं मागे झुकून तिच्याकडे भुवई उडवत पाहिलं. ती पटकन हात खाली घेत म्हणाली, नाही, मी काही तिच्यासारखी कुंभकर्ण नाहीये. हवं तर माझ्या रूममेट्सना विचारा. पण मी कुंभकर्ण कुठे बोललो? तो खांदे उडवत म्हणाला. मग हसलात का? तिनं थोडंसं चिडून विचारलं. सॉरी, मला हे बोलायचं होतं की तुम्ही पण तिच्यासारख्याच क्यूट दिसता झोपेत असताना. तो मिश्किल हसत म्हणाला. झालं? अंजूची परत बोलती बंद. ती थोडीशी लाजली. तिच्या गालावरची ती गुलाबी सर बघून तो खुश झाला. तिनं स्वतःला नॉर्मल केलं आणि मग त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत विचारलं, उतरू का मी? मी कुठे अडवलंय? तो भुवया उडवत म्हणाला. अंजूने हाताची घडी घालत बघितलं. तेच त्याच्या लक्षात आलं की तो दरवाजा उघडून तिथेच उभा होता. ओ सॉरी, या. सौरभ बाजूला होत म्हणाला. ती हसतच कारमधून उतरली. ती कारचा मागचा दरवाजा ओपन करून ताणीला उचलून घेतलं आणि त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून आत गेली. सौरभ केसातून हात फिरवत हसला. आलीस? तिकडे जाऊन पण ही ढम्मा झोपलीच ना? दे तिला, पूर्वी हात करत म्हणाली. अहो राहू द्यात, मी तिला रूममध्ये झोपवते, अंजू हसून म्हणाली आणि वर गेली. पूर्वीला अंजूमध्ये थोडासा बदल जाणवला. तिने अहिल्याबाईंकडे बघितलं तर त्या पण तोच विचार करत होत्या. सौरभ आत आला नाही तेच अहिल्याबाईंनी विचारलं. कुठे गेला होतास सकाळी सकाळी? सांगून तरी जायचंस. आई, हा काय प्रश्न झाला का? एखादं कपल बाहेर का जातं? पूर्वीने खोडील हसून विचारलं. कपल? तू पण का आता ताई? सौरभ पूर्वीकडे बघून म्हणाला आणि सोफ्यावर बसला. एकांत मिळवण्यासाठी, बरोबर ना वहिनी? वरून येणारा समीर म्हणाला. आलात आपण, तुमचीच कमी होती. सौरभ उसासा सोडून त्याच्याकडे बघत म्हणाला. एकांत तर घरी पण मिळाला असता ना? अहिल्याबाई हसत म्हणाल्या. तसा समीर हळू आवाजात म्हणाला. अहो, पण जे तिकडं करता येतं ते इथं थोडीच करता येतं. समीर तू थांब, तुला दाखवतो एकांतात काय करतात ते. सौरभ समीरकडे जात ओरडला. तेच समीर पूर्वीच्या मागून बाहेर पळत म्हणाला. रात्री आलो की मग सांग, बाय बाय. तो पळतच गेला. सौरभ डोक्याला हात लावतच हसला. तो मग पूर्वीकडे बघत म्हणाला. चहा मला रूममध्ये देशील प्लीज? मी देऊ की तिला पाठवू? तिनं हाताची घडी घालत विचारलं. ताई तू पण ना? सौरभ हसून म्हणाला आणि लाजतच वर गेला. पूर्वी व अहिल्याबाई त्याच्याकडे बघून मोठ्यानं हसल्या. इकडे अंजूने तानीला बेडवर झोपवलं. ती कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. अंघोळ करता करता ती सौरभसोबत झालेलं बोलणं आठवत होती. रुद्रांशच्या सगळ्या आठवणी डोळ्यातल्या अश्रूंसोबत समरस होऊन गेल्या होत्या. शेवटी मनाशी काहीतरी पक्क केलं तिनं. बाहेर येऊन तिनं तिचं उरकलं. नंतर ती रुद्रांशच्या फ्रेमजवळ गेली. त्याच्या फोटोवर हात फिरवून ती उदासपणे म्हणाली. तुमचं प्रेम तुमच्या भावाकडे राहावं असं खरंच वाटतं का तुम्हाला? तुमची खरंच जर हीच इच्छा असेल तर? अंजूने खाली बघून डोळे पुसले आणि पुन्हा फ्रेमकडे बघून ठामपणे म्हणाली.
तुमची इच्छा हीच माझी इच्छा असेल, पण मी माझ्या मनातली तुमची जागा कुणालाच नाही देऊ शकत, अगदी त्यांना पण नाही. थँक्यू मला माझा डिसिजन घेण्यात हेल्प केल्याबद्दल. अंजू प्रेमकडे बघून हसली. तिनं प्रेमानं पुन्हा एकदा त्याच्यावरून हात फिरवला. ती मग खाली गेली. अहिल्याबाई किचनमध्ये होत्या. अंजू तिथे गेली तसं त्यांनी हसून विचारलं, झाली अंघोळ? हो, अंजू म्हणाली. बस तू, मी चहा देते. त्या कप घेत म्हणाल्या. हो आई, मी घेते. अंजूला त्यांना काम लावणं पटेना म्हणून ती म्हणाली. अगं बस ग, मला पण घ्यायचाच आहे, त्या आग्रह करत म्हणाल्या. अंजू मग बाहेर येऊन बसली. अहिल्याबाईंनी दोघींसाठी चहा आणला. अंजूला कप देऊन त्यांनी बघत विचारलं, मग कसं वाटलं सकाळी सकाळी बाहेर जाऊन? खूप मस्त, खूप छान सूर्योदय होता. आणि अंजू उत्साहात बोलता बोलता थांबली. आणि त्यांनीही उत्सुकतेनं विचारलं. ती नक्कीच सौरभबद्दल बोलणार होती हे कळून गेलं त्यांना. अंजू हलकंसं असून म्हणाली, आज असं खूप दिवसांनी मन पण हलकं झाल्यासारखं वाटतंय. चला, म्हणजे तुम्ही दोघेही सोबत गेल्याचा काहीतरी फायदा झाला म्हणायचा. अहिल्याबाई हसून म्हणाल्या. ती पण मान हलवून हो म्हणाली. दोघीही मग चहा घेत गप्पा मारत बसल्या. ही पूर्वी कुठे राहिली? सौरभला चहा द्यायचा होता, अहिल्याबाई उठत म्हणाल्या. त्यांनी मग अंजूला विचारलं, तू नेतेस का? मी हो द्या नेते, ती कसं तरी म्हणाली. खरं तर नाहीच बोलायचं होतं, पण कसं बोलणार ना. आलेच, त्या किचनकडे जात म्हणाल्या. अंजू तिचा कप घेऊन किचनमध्ये गेली. ती मग चहा घेऊन सौरभच्या रूमकडे गेली. सौरभ रूममध्ये नव्हता. तिनं आजूबाजूला बघितलं. त्याची रूम लहान पण रुद्रांशसारखीच होती. तिनं तिथल्या ड्रेसिंग टेबलवर चहा ठेवला. ती वळणार तेच तिचं लक्ष तिथल्या एका छोट्याशा डब्बीवर गेलं. तिनं हातात घेऊन नीट पाहिलं तर त्यात कॉन्टॅक्ट लेन्सची डब्बी होती. ती कॉन्टॅक्ट लेन्सेस? तिनं स्वतःलाच प्रश्न केला. ती आता विचारांमध्ये हरवली. सौरभ बाथरूममधून बाहेर आला. त्यानं अंजूच्या हातात कॉन्टॅक्ट लेन्सेस पाहिल्या. व्हेरी रॉंग इट इज, तो म्हणाला. तशी अंजू दचकली. तिच्या हातातून डबी उडाली. सौरभने पटकन ती कॅच केली. कॅच करण्यासाठी नेमका तो पुढे आला आणि अंजूला धडकला. अंजूने त्याला पाहिलं तशी दोन्ही हातात चेहरा झाकत ओरडली, ई, काय करताय तुम्ही? मी? हा प्रश्न मी विचारायला हवा तुम्हाला, सौरभ मागे होत म्हणाला. तुम्ही कपडे घाला आधी, अंजू तोंड झाकूनच म्हणाली. सौरभने स्वतःकडे बघितलं तर तो फक्त टॉवेलवरच होता. त्यानं हसतच बाजूला ठेवलेला शर्ट घेऊन घातला. झालं? तिनं हळूच विचारलं. तो हो बोलणार तेच त्याचं लक्ष कॉन्टॅक्ट लेन्सेसकडे गेलं. तो लगेच म्हणाला, नाही, तुम्ही अशाच थांबा. त्यानं पटकन लेन्सेस डोळ्यामध्ये घातल्या. काय झालं? का ओरडली ही? पूर्वीनं तिथं येत विचारलं. अंजूने तोंडावरचा हात काढून बघितलं. सौरभ शर्ट व टॉवेलवरच होता. दोघांनीही आधी एकमेकांकडे आणि मग गडबडून पूर्वीकडे बघितलं. मला वाटलं काही, चालू द्या तुमचं, पूर्वी त्यांच्याकडे बघून म्हणाली आणि हसतच तिथून निघून गेली. अंजू सौरभकडे थोडंसं नाराजीनंच पाहिलं. ताई, ती पूर्वीला आवाज देत तिच्या मागे गेली. सौरभ मिररसमोर जात म्हणाला, वाचलास तू आज, नेक्स्ट टाईम बी केअरफुल. आणि मग हसून तो बेडवर ठेवलेल्या पॅन्टकडे वळाला. अंजू खाली आली तर तिथे पूर्वी नव्हती. ती किचनमध्ये गेली. अहिल्याबाई चपात्या करत होत्या. मी मदत करू? अंजूने लगेच विचारलं. अगं कशाला आलीस तू, बस ना बाहेर, अहिल्याबाई तव्यावरची चपाती उलटत म्हणाल्या. मग काय करू, मला असं बसायची सवय नाही, मी खरंच मदत करते ना तुम्हाला, ती थोडंसं आर्जवी स्वरात म्हणाली. त्यांनी हसून विचारलं, बरं काय करतेस मग? तुम्ही सांगा काय करू, ती तिथे नजर फिरवत म्हणाली. हे घे चपाती भाजू लाग, अहिल्याबाई बाजूला होत म्हणाल्या. ती मग त्यांना मदत करू लागली. जेवण बनवून झालं? अहो झालं का बनवून, भूक लागली आहे खूप, दिनेशरावांनी बाहेरून आवाज दिला. अहो झालंच आहे, थोडाच वेळ, सकाळी सकाळी जेवणच पाहिजे यांना, अहिल्याबाई पण आवाज देत म्हणाल्या. त्या मग अंजूला म्हणाल्या, रोजचंच ठरलेलं असतं बघ यांचं, नाश्ता करा म्हटलं तर चालत नाही, गावी पण आमचं असंच असतं, जेवणच होतं आमचं सकाळीच, अंजू हसून म्हणाली. अहिल्याबाई मानेला झटका देत म्हणाल्या.
यांचंही असंच होतं तिकडे होते तेव्हा. एवढे दिवस झाले इथं येऊन, पण सवय काही मोडली नाही बघ. वर आम्हाला पण हीच सवय लावून ठेवली आहे. आत येणारी पूर्वी म्हणाली. आई, जरा इथे आल्या ना, मला 7 वाजता स्वयंपाक करावा लागतो, नाहीतर ठरलेले टोमणे असतातच. अहिल्याबाई डोळे मोठे करत म्हणाल्या. आई? अंजूने त्यांच्याकडे बघत विचारलं. अगं आमची आजी. आईचं आणि तिचं फार काही पटत नाही, पण आमच्यावर खूप जीव आहे बघ तिचा. पूर्वी प्लेट घेत म्हणाली. ती मग मध्येच अंजूकडे वळत म्हणाली. ये तू पण, चल ना तिकडे आमच्यासोबत. आजीला खूप आवडशील बघ. हो, यावेळेस तू खरंच चल आमच्यासोबत. मला नाही, निदान तुला बघून का होईना खुश होतील त्या. अहिल्याबाईही उत्साहानं म्हणाल्या. नक्की येईन मी, मला आवडेल त्यांना भेटायला. अंजू त्यांच्याकडे बघत म्हणाली. अहो आलात का? दिनेशरावांनी परत आवाज दिला. जशी आई तसे हे, अहिल्याबाई ताट घेत म्हणाल्या. त्या त्यांच्यासाठी वाढू लागल्या. अंजू व पूर्वी एकमेकींकडे बघून हसल्या. दिनेशरावांबरोबर हे सगळेजण बसले. जेवण होत नाही तेच अंजू म्हणाली. मला निघायला हवं आता, पुढे उशीर होईल. सौरभने तोंड पाडून अहिल्याबाईंकडे बघितलं. त्या आलेलं हसू दाबत तिला म्हणाल्या. आज थांबली असतीस आणि उद्या गेली असतीस. थांबले असते, पण ती बोलता बोलता थांबली. घरी जायचंय ना, जा आज, पण लवकर ये परत. अहिल्याबाई काय ते समजून म्हणाल्या. हो आई, अंजू मान हलवत म्हणाली. ती त्यांच्या पाया पडली. ती दिनेशरावांच्या पाया पडणार तेच तिला थांबवत बोलले. राहू देत बेटा, खुश राहा. बरं त्या मॅडम उठण्याच्या आधीच जा, नाहीतर पुन्हा मागे लागायची. पूर्वी सौरभकडे बघत म्हणाली. अंजू वर जाऊन बॅग घेऊन आली. पूर्वी तिला मिठी मारत म्हणाली. काळजी घे आणि घरी सांग आईला पण काळजी घ्यायला. हो, तुम्ही पण काळजी घ्या. बाय अंजू. बाय पूर्वी. अंजू मग बाहेर गेली. सौरभ कारमध्ये बसला होता. अंजू आत बसली. त्यानं कार गेटमधून बाहेर घेतली. दोघेही काहीच बोलत नव्हते, पण मधून मधून एकमेकांकडे बघून हसायचं काम तेवढं चाललं होतं. अंजूची रूम आली. ती खाली उतरणार ते सौरभनं विचारलं. नंबर सेव्ह केला आहे ना? हो, ती हळूच म्हणाली. पोहोचल्यावर फोन करा मग. तो थोडंसं आर्जवाने म्हणाला. ती हलकीशी हसून म्हणाली. हो, बाय. बाय, टेक केअर. सौरभ. अंजू कारमधून उतरली. तिनं स्टेअर्सकडे जाऊन मागे वळून बघितलं. सौरभने पुन्हा हात हलवून बाय केलं. तिने पण हसून बाय केलं आणि ती पटपट वर निघून गेली. रूममध्ये येऊन अंजूने तिचे कपडे बॅगेत भरले. ती मग सुस्कारा सोडत बेडवर बसली. रूमपर्यंतच सोडायचं होतं तर आलेच कशाला होते? माझी मी येऊ शकले असते. बसचा प्रवास, शी. ती स्वतःशीच उदास होत तणतणली. ती मग बॅग घेऊन बाहेर आली. रूमला लॉक लावून तिनं चावी काकूंकडे दिली. तुम्ही मुली नसल्या की करमत नाही ग, काळजी घे, काकू प्रेमानं म्हणाल्या. तुम्ही पण काळजी घ्या काकू, येते मी. ती त्यांच्या पाया पडत म्हणाली. हो हो, नीट जा. पोचलीस की फोन कर. आणि काकू. हो काकू, बाय. अंजू बोलून खाली आली. समोर सौरभची कार तिथेच पाहून ती चकित झाली. तिनं तिथे जात विचारलं. तुम्ही गेला नाहीत? जाणारच होतो, पण म्हटलं तुम्हाला इथे सोडलंच आहे तर बस स्टँडपर्यंत पण सोडवतो, चालेल ना? त्यानं भुवया उडवत विचारलं. ती हसतच हो म्हणाली आणि खुश होऊन कारमध्ये बसली. तो काय ते समजून गेला. दोघेही स्टँडवर पोहोचले. सौरभ तिच्याकडे बघत हताशपणे म्हणाला. चला, आता परत कधी भेट होईल आपली काय माहीत. मी जास्त दिवस नाही राहणार आहे तिकडे, ती त्याला माहिती देत म्हणाली. म्हणजे तुम्ही आल्या की लगेच भेटायला येणार मला? सौरभ थोडंसं हसत विचारलं. ती चपापली. मी असं कुठं बोलले? तिनं थोडंसं गडबडत विचारलं. पण तेच बोलायचं होतं ना? त्यानंही खोडील हसत विचारलं. नाही, तुमच्या मनाचे घोडे जरा जास्तच जोरात पळतात, ती वैतागून म्हणाली. आता त्यांच्यावरच ताबा तुमचाच आहे म्हटल्यावर अजून काय होणार? तो खांदे उडवत म्हणाला. अंजूची बोलतीच बंद झाली. पुढे काय बोलावं ते सुचेना तिला. तिने हलकंसं हसत बाहेर बघितलं. बरं, एक विचारू? त्याने मध्येच विचारलं. तिनं त्याच्याकडे बघून हुंकार भरला. तो थोडंसं थांबून म्हणाला. तुम्ही काही निर्णय? झालाय माझा निर्णय, ती त्याला मध्येच थांबवत म्हणाली. खरंच? काय?
सौरभने एक्सायटेड होऊन विचारलं. नजरेत ही अधीरता जाणवत होती. तितक्यात तिच्या बसची अनाउन्समेंट झाली. अंजू त्याच्याकडे बघत म्हणाली, आईला सांगेन मी काय ते, ती कळवेल तुम्हाला. बाय. अहो पण, तो काही बोलण्याच्या आतच अंजू उतरली आणि बसकडे पळाली. मी वाट पाहीन त्यांच्या कॉलची, तो कारमधून जोरात ओरडला. त्यानं मागे सीटवर डोकं टेकवलं. अरे यार, आता त्यांचा कॉल येत नाही तोपर्यंत जीवाला घोर राहणार नुसता. सौरभ स्वतःशीच बडबडला. त्यानं बसकडे पाहिलं. दारातच उभं राहून अंजू बघत होती. तिनं हात हलवून बाय केलं. त्यानं पण हसून हात हलवला. ती मग हसतच बसमध्ये चढली. उफ, तिचं ते हसणं. हसली की लाजली? सौरभ स्वतःशीच हसला. त्यानं मग कार घराकडे वळवली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.